रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी आज मनसेची सभा जाहीर सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। रत्नागिरीमधल्या माळनाका परिसरामध्ये ही सभा आहे। थोड्याच वेळात त्या सभेला सुरुवात होईल आणि या सभेसाठी मनसेचे अनेक नेते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात ही सभा असणार आहे आणि नारायण राणे यांना विजय मिळवून देण्यासाठी मनसेने देखील कंबर कसली आहे। स्वतः राज ठाकरे यांनी हा पाठिंबा जाहीर केला होता आणि त्यामुळे कोकणामध्ये मनसे मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेले आहे। आपल्यासोबत अविनाश जाधव आहेत। तर मला सांगा कशा पद्धतीची तयारी आहे आणि काय मला असं वाटतं की आमची जी सभा आहे ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आमच्या महाराष्ट्र सैनिकांची आहे, जी चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, लांजा या भागातले जे आमचे महाराष्ट्र सैनिक आहेत त्यांचा आजची ही सभा आहे। आणि त्या सभेला मनसेचे आमचे नेते नितीन सरदेसाई असतील, संदीप देशपांडे असतील, प्रकाश महाजन असतील हे उपस्थित राहणार आहेत। आमची या भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एक ताकद आहे आणि सन्माननीय राजसाहेबांनी 9 एप्रिलला सांगितल्याच्या नंतर आम्ही पूर्ण ताकदीने नारायण राणेंचं काम सुरू केलेलं आहे। आम्ही काम सुरू केल्याच्या नंतर आम्ही भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिल्याच्या नंतर उभाटाचे जे काही नेते आहेत ते सन्माननीय राजसाहेबांवर सतत टीका करत होते आणि त्यांना उत्तर देण्यासाठी आजची ही आमची सभा आहे। मी पूर्ण खात्रीने सांगतो, यावेळेला उभाटाचा जो इथला उमेदवार आहेत विनायक राऊत हे पडणारच आहेत आणि त्या पडण्याला जबाबदार हे भास्कर जाधव आहेत। ज्या पद्धतीने भास्कर जाधव मागच्या काही दिवसापासून भरगळत आहेत, सो आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिकांनी ठरवलेलं आहे की यांना पाडल्याशिवाय गप्प बसायचं नाही। सो आम्ही पूर्ण ताकदीने यांना पाडण्यासाठी एकत्र झालेलो आहोत आणि यांना पाडल्याशिवाय आता आम्ही गप्प बसणार नाही। पण भास्कर जाधव आता परवा एबीपी माझ्याशी बोलले, त्यावेळेला ते अजूनही त्यांच्या मतावरती ठामच आहेत। ते म्हणतात की नेते इकडचे तिकडे झाले असतील पण मनसैनिकांची भावना वेगळी आहे, त्यांना उद्धव ठाकरेंना मदत करायची, बाळासाहेबांच्या शिवसेनेला मदत। कुठल्या उद्धव ठाकरेंना, कुठल्या बाळासाहेबांना? ज्या बाळासाहेबांची पॉलिसी होती की मरीन पण काँग्रेस बरोबर जाणार नाही, त्या काँग्रेस बरोबर उद्धव ठाकरे गेले, ते या भास्कर जाधवला चालतात। मग त्या शिवसैनिकांची भूमिका काय आम्ही काय समजायची? त्या शिवसैनिकांना आवडलंय का? आज उद्धव ठाकरे गाडीतनं ज्यावेळेला उतरतात त्यावेळेला अल्लाहू अकबर असे नारे दिले जातात, हे त्या शिवसैनिकांना पटतंय का? सो मला असं वाटतंय की भास्कर जाधवांनी एकदा नीट शिवसैनिकांचा कानोसा घ्यावा, आमच्या महाराष्ट्र सैनिकांचा राहू द्या, शिवसैनिकांचा नीट कानोसा घ्यावा। काय म्हणतात शिवसैनिक? त्यांना आवडतं का उद्धव ठाकरे गाडीतनं उतरल्यावर अल्लाहू अकबरचे नारे दिले जातात ते? आणि आज ते आवडत असतील तर मला असं वाटतं भास्कर जाधवांना त्यांचं राजकारण लखलाबलावं। फक्त त्यांना एकच विनंती आहे की त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेऊ नये। आज जी तुमची सभा आहे त्याच वेळेला वरती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची पण सभा आहे, काय असेल सभेचा रेकॉर्ड तुमच्यापेक्षा? मला असं वाटतं की आमच्या पक्षातले महाराष्ट्र सैनिकांनी एकत्र येऊन सभा घेतली आहे। त्याला सन्माननीय राजसाहेब या सभेला आज उपस्थित राहणार नाहीत, पण दोन्ही जर सभेंचं तुम्ही अवलोकन कराल तर एका कोपऱ्यात घेतलेली सभा आणि रत्नागिरीच्या मध्यभागी एका मोठ्या शाळेत घेतलेली सभा, यातून तुम्हाला कळेल की शिवसेनेची ताकद आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद काय। सो आज आम्ही निर्दय छातीने इथे आमची सभा घेतलेली आहे आणि 7-7:30 पर्यंत ही सभा पूर्ण भरेल आणि त्याच्यानंतर आम्हाला जे काय मांडायचं या व्यासपीठावर आम्ही मांडू। मागच्या वेळेला ज्यावेळेला मनसेची सभा झाली, स्वतः राज ठाकरे आले होते, त्यावेळेला त्यांनी बारसू रिफायनरीला विरोध केला होता। यावेळेला काय असणार आहे विकासाच्या दृष्टिकोनातून? इथून असं वाटतं की राजसाहेबांनी जी भूमिका मांडली तीच आमच्या सगळ्यांची भूमिका असते, त्यामुळे वेगळी भूमिका काही मांडायची गरज नाही आहे। आमच्यासाठी ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे, ज्यात हजारो लोकांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे। आज या व्यासपीठावरनं आम्ही नारायण राणेंना विनंती करणार आहोत की जर आत्ता तुम्ही निवडून आल्याच्या नंतर जर तुम्हाला सगळ्यात पहिलं काय काम करायचं आहे तर मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे नीट बनवा, बाकी सगळं नंतर जाऊ द्या। आमच्यासाठी आमच्या हजारो कोकणवासी या रस्त्यावर दुर्घटनात मृत्यू पावलेले आहेत, कोणाला त्यांचे हातपाय गमवायला लागलेत, तर आता ते निवडून आल्यावर आमची पहिली मागणी असेल नारायण राणेंकडे की त्यांनी पहिला कोकण हायवे जो मुंबई गोवा हायवे तो कंप्लीट करून द्यावा आम्हाला। मनसे नारायण राणे सोबत आल्यामुळे किंवा बीजेपी सोबत आल्यामुळे नारायण राणेंचा विजय सोपा झाला असं वाटतं तुम्हाला? मी तर 100% खात्रीने सांगेन की नारायण राणे हे 2 लाखाच्या वरच्या मताधिक्याने निवडून येतील आणि याच्या पुढे उद्धव ठाकरे हा पक्ष मला वाटतं चहाला देखील कोकणामध्ये राहणार नाही। तर हे होते मनसेचे अविनाश जाधव। थोड्याच वेळात या ठिकाणी मनसेची सभा जाहीर होणार आहे आणि कशा पद्धतीने ह्या सभेला गर्दी होते किंवा काय या सभेतून नेमकं मार्गदर्शन केलं जातं मतदारांना हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट महबूब शेख, स्वप्नील घाग, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।